पहा, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. देहू ज्यांचं गाव आहे, इंद्रायणी ज्यांची माये, तुकाराम गाथा ज्यांचा भाव आहे, असे देहूचे सुप्रसिद्ध सागुत जगतमान्य संत, विश्वमान्य संत, देवमान्य संत असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला सरळ सोपा असा आणि जन्माला आलेल्या जड जीवाला मनुष्य जन्माचं महत्त्व सांगणारा विठ्ठल. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे की बाबा रे आता तरी पुढे हाचे उपदेश, बाबा रे आता तरी पुढे इथून हा एक उपदेश आहे. मग काय उपदेश आहे? तर जो अनमोल अशा किमतीचा मनुष्यजन्म आम्हाला प्राप्त झाला तो वाया घालवू नका. बरं एवढंच तुम्हाला ऐकायचं नाहीये तर विचार करायला गेल्या जगद्गुरु ही पदवी ज्या जगद्गुरु तुकोबारायांना ते तुकोबाराय तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाला दंडवत घालतात, जी आमची पात्रताही नाही, जी आमची योग्यताही नाही. ते काय म्हणतात? सकळांच्या पाया माझे दंडवतन, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्ताची शुद्धता करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाला दंडवत घालतात. ते म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन करून मन एकविध. बाबा तुझं हित कशात आहे? तर देवाच्या चिंतनात आहे आणि त्याच्यासाठी मनाची एकाग्रता करून भगवंताचं नामस्मरण करण्याचं तुझं काम आहे. आणि या जगताच्या बाजारामध्ये परमार्थ नावाचा असा एकच व्यापार आहे ज्या व्यापाराच्या माध्यमातून या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल. पहा, अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी प्रतिपाद्य विषयाकडे वळण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये परिहार द्यायचा म्हणजे असा. सगळ्यांनी पुढे सरका. इथे एवढी जागा आहे ना ती फिलअप मागचे बसतात. समोर बसा सगळं. सरका समोर समोर सरका. इथून सुरुवात करा. विठ्ठल अभंगाच्या प्रतिपाद्य विषयाकडे वळण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये परिहार द्यायचा म्हणजे असा. 1 वर्षापूर्वी तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नाना ज्यांचं नाव अर्जुन लादे, खरं तर सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांनी प्रेमाचं असं स्थान निर्माण केलं, आपल्या लाधे वस्तीवरील सर्वांच्या अंतःकरणामध्ये ज्यांचं असं एक वेगळं अस्तित्व होतं. असं म्हणतात काळाची लाट कोणालाही चुकत नाही. उपजे ते नाशे, नाचले ते पुनरपी दिसे. जी गोष्ट जन्माला येते त्या हर एका गोष्टीला जावं लागतं, मग तो माणूस असो व वस्तू असो. 1 वर्षापूर्वी नानांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांनी आयुष्यभर जे पुण्य कमवले, आयुष्यभर ज्यांनी जे कर्म केले त्या पुण्याचं स्मरण करण्यासाठी वर्षभराचा प्रवास त्या जीवात्म्याचा आजच्या दिवशी संपण्यासाठी आणि योग्य ती सद्गती प्राप्त होण्याकरिता लादे कुटुंबियांनी आयोजित केलेली आजची सुंदर अशी ही कीर्तन सेवा. तसं तर हे माझं भाग्य नाही सौभाग्य म्हणावं लागेल. आपल्याच वस्तीवर, आपल्याच घरा शेजारी आणि आपल्याच आजोबाच्या पुण्यतिथीनिमित्त मला बोलायला मिळतं. कारण ही फार दुर्मिळ अशी गोष्ट असते. कारण की एका आजोबाला आपल्या नातीचं कौतुक कधी असतं? जेव्हा आपलीच नात जेव्हा बोलत असते तेव्हा त्यांना कौतुक असतं. आज नानांना सुद्धा जिथं असतील तिथं आनंद होत असेल की त्यांच्याबद्दलची भावना आज त्यांना माझ्या मुखातून ऐकायला मिळते. आणि त्यांच्याबद्दल खरं जर सांगायला गेलं तर एका व्यक्तीबद्दल जर त्या व्यक्तीचं अस्तित्व जर मोठं असेल तर त्यासाठी शब्दाचा सागरही लेकरांकडे कमी पडतो. यथोचित 1 तासाच्या या सेवेमध्ये खऱ्या अर्थाने नानांनी केलेल्या आयुष्यभर जी पुण्याची पोच पावती आहे ती पुण्याची पोच पावतीचं स्मरण करून सर्वसामान्य जीवाला आम्हालाही पुण्याची प्राप्ती व्हावी या हेतू कारणाने आजची कीर्तन रूपी सेवा. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घ्यायचं कारण की जगद्गुरु तुकोबारायांचं सरळ सोपे अभंग जे असतात ते सर्वसामान्य जीवाला उपदेश करणारे असतात. आता पहा, या अभंगाकडे वळण्यापूर्वी माझं एक सरळ सोपं मत आहे. उपदेश करण्याचा अधिकार प्राप्त करावा लागतो, त्याशिवाय आपण उपदेश करू शकत नाही.
आता जगद्गुरु तुकोबरायांचा ऐकायला जरी हा अभंग सोपा वाटत असला तरी ह्या अभंगाचा जो अर्थ आहे तो फक्त ऐकण्यापुरता मर्यादित ठेवायचा नाही, लक्षात घ्या. कारण आम्हाला सवय झाली कीर्तन ऐकायची आणि कीर्तन सोडून द्यायची. म्हणजे ते वाक्य नाही का, तमाशा बघून कोणी बिघडलं नाही, कीर्तन ऐकून कोणी पण आम्हाला बदलायचं हे वाक्य, आम्हाला बदलायचं आहे. एखाद्याला फटका बसला तर बसला, याच्यातला आम्हाला व्हायचं आहे. कीर्तनातून एक व्यक्ती घडणं, पहा मी काय म्हणते, कीर्तनातून एक व्यक्ती घडणं हे कीर्तनकाराच्या आयुष्याचं सार्थक आहे. मग आता मी तुमची कोण आहे, मुलीसारखी आहे. आता तुम्ही सगळे इथं बसलेले, मी काय फार लांब कीर्तनाला आले का, माझ्या घराशेजारी आले, म्हणजे तुम्ही सगळे मला मायबापासारखे आहे, माझ्या हृदयातली माणसं आहे. मग आजच्या कीर्तनामुळं जर आमच्यात आता मी माझं कीर्तन नाही बरं, तुकोबरायाचं कीर्तन आहे, माझ्या मुखाच्या वाटे फक्त बाहेर पडणार आहे. यातल्या एका जरी शब्दाचं अनुकरण आमच्याद्वारे झालं तर समजून घ्या की तुमच्या नातीच्या जीवाचा उद्धार झाला किंवा तुमच्या लेकराच्या जीवाचा उद्धार झाला. मग जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यामुळं माझ्या लेकराचा उद्धार व्हावा तर 2 तासाच्या कीर्तनातील एका वाक्यातील एका शब्दाचं अनुकरण म्हणजे कीर्तन सोहळा सार्थकी. विठ्ठल तसं पाहायला गेलं तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, मानाने, अनुभवाने, सन्मानाने, अगदी सगळ्या गोष्टीने मोठे, माझ्यापेक्षा जास्त पावसाळे कोणी पाहिले, तुम्ही पाहिले. या जगाचा सगळ्यात जास्त अनुभव कोणाला आहे, तुम्हाला आहे. या जगतामाशी जगत असताना जगाचं ज्ञान सगळ्यात जास्त कोणाला आहे, तुम्हाला आहे. तरी पण भगवंताच्या कृपेने संत कृपा झाली, वाचा बोलायला लागली, या हेतूने या जीवाला इथं उभारण्याची संधी मिळाली. आता पहा, हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, नाही से जे नाही जाणीतले तो सुटे लागा. म्हणजे माझ्या बुद्धीला, माझ्या वाचेला आणि माझ्या ज्ञानाला वळवणारी सत्ता जर कोणाची आहे तर ती माझ्या गुरूंचा माझ्यावर असलेला आशीर्वाद आहे. त्याच्याशिवाय हे शक्य. म्हणून माझ्या मुखावाटे निघालेला हरेक शब्द म्हणजे तुकोबरायांचा आमच्या जीवनाचं कल्याण होण्याकरिता केलेला उपदेश आहे. बरं, आता उपदेश 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 म्हणजे आहे तरी काय? जर व्याकरणाच्या दृष्टीने पाहायला गेलं, उप अधिक संदेश, जो तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार होण्यासाठी जो संदेश संतांच्या द्वारे आम्हाला मिळतो त्याला म्हणा उपदेश. पण जर सरळ साध्या सोप्या भाषेत पाहायला गेलं तर उपदेश म्हणजे जे मला कळालं आणि आता ते समाजाला कळावं, जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन. अगदी या भावनेने माझा उद्धार झाला तर समाजाचा उद्धार करायचा या हेतूने मुखातून निघालेला संदेश म्हणजे उपदेश. विठ्ठल आता आम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की उपदेश तुकोबरांनीच का करावा? का बरं तुकोबरांनी उपदेश करावा? जगताच्या बाजारामध्ये कितीतरी महापुरुष होऊन गेले, नवे नवे कितीतरी जन्माला येतात आणि कितीतरी मरतात, पण उपदेश फक्त आणि फक्त संतांनीच करावा. का बरं करावा? ऐका. संतांचे उदीम उपदेशाची पेठ, संतांचे उदीम उपदेशाची पेठ, संतांचे उदीम संतांचे उदीम उपदेशाची पेठ, प्रेम सुख साठ घेती घेती, प्रेम सुख साठ घेती घेती हो, संतांचे उदीम उपदेशाची पेठ, संतांचे उदीम उपदेशाची पेठ, प्रेम सुख साठ घेती घेती, प्रेम सुख साठ घेती घेती, संतांचे उदीम उपदेशाची पेठ, संतांचे उदीम उपदेशाची पेठ. संतांचे उदीम उपदेशाचे पेठ, संतांचं सांगणं आहे, संतांचा उपदेश म्हणजे सर्वसामान्य जीवाच्या कल्याणाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, तुकोबरायांनीच आम्हाला उपदेश का करावा? तर 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये देहूनगरामध्ये एक रत्न जन्माला आलं. बरं, जन्माला येतानाच जी संपत्ती आमच्याकडे नाही एवढ्या मोठ्या संपत्तीत ज्या तुकोबांचा जन्म झाला,
कितीतरी लाखांची जहागिरी, कितीतरी करोडोंची सावकारी ज्या तुकोबांकडे होती, त्या सावकारकीच्या घराण्यात तुकोबांचा जन्म झाला. पण 64 लाखांची जहागिरी असूनही फक्त आणि फक्त समाजाच्या डोळ्यातल्या अश्रूसाठी ज्या व्यक्तीने 64 लाख ही सोडून द्यावे, म्हणून तुकोबांचा अधिकार श्रेष्ठ आहे. का बरं तुकोबांचा अधिकार श्रेष्ठ आहे? जय इंद्रायणी माता, जय इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये साक्षात आदिमाया आदिशक्तीला तुकोबांच्या तपाच्या सामर्थ्यामुळे आणि भक्तीच्या योगामुळे 13 दिवस पाण्यामध्ये राहावं लागलं, म्हणून तुकोबांचं सामर्थ्य श्रेष्ठ आहे. का बरं तुकोबांचं सामर्थ्य श्रेष्ठ आहे? ज्या तुकोबांना शूद्र म्हणून हिणवलं गेलं, तुला अभंग लिहायचा अधिकार नाही म्हणून सांगितलं गेलं, त्या तुकोबांच्या अभंग गाथा आणि त्यांची तुकाराम गाथा आजही कलियुगात अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि आजही ती तुकाराम गाथा तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाचा माथा ठीक करते, म्हणून तुकोबऱ्यांचा अधिकार श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. नाहीतर या जगताच्या बाजारामध्ये सांगायला गेलं, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः तेने ज्ञान का सांगावे, ज्ञानासारखे बरसावे. कोरडा पाषाण तेने ज्ञान का सांगावे, ज्ञाना सारिखे वर्तावे. संतांचं सांगणं आहे, स्वतः जवळ कोणत्याही गोष्टीची काय म्हणतात त्याला ज्ञान नसताना जगाला ज्ञान द्यायची लोक या जगतामध्ये अनेक आहेत. पण म्हणतात बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाहू. जो माणूस जसा बोलतो तसा वागतो, त्याच माणसाचा उपदेश या समाजाने ऐकायचा असतो. म्हणून तुकोबांनी आम्हाला उपदेश केला. पण आम्हालाच का केला? आता उपदेश केला मान्य आहे, पण आम्हालाच का केला? कारण इतर पशुपक्ष्यांना का केला नाही? कारण इतर पशुपक्ष्यांच्या ठाई ज्ञान नाहीये, बुद्धी नाहीये, प्रेम नाहीये, संवेदना नाहीये. जी बुद्धी सर्वात श्रेष्ठ आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एक केशव सकळ सिद्धी, एक केशवराज सकळ सिद्धी, सकळ सिद्धी, एक केशवराज सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एक केशवराज सकळ सिद्धी, एक केशवराज सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एक केशवराज सकळ सिद्धी. माऊलींचं म्हणणं आहे, बुद्धीचं जे वैभव आहे ते फार श्रेष्ठ आहे आणि ते आमच्याकडे आहे, फक्त आणि फक्त मनुष्य नावाच्या प्राण्याकडे, म्हणून आम्हाला उपदेश केला. आता पहा, उपदेश केला मान्य, आमच्याकडे बुद्धी आहे म्हणून उपदेश केला मान्य, परंतु याच्या मग काहीतरी कारण आहे. मग ते कारण काय? तर बुडते हे जन न दिखवी डोळा, येतो गळवळा म्हणून या. अज्ञानाच्या अंधारात चाच पडत असलेला समाज संतांना दिसत होता आणि संतांचं अंतकरण नेहमी मायबापासारखं असतं. पहा, आईचं कसं असतं बरं, उन्हात जर तिचं लेकरू रडत असेल आणि दुसऱ्याचं पण लेकरू असेल तर ते काय म्हणते, त्याला मरू दे, तू इकडे ये. म्हणजे आईचं अंतकरण फक्त आपल्या लेकरापुरतं आहे, मात्र संतांचं अंतकरण सगळ्या जगासाठी. म्हणून तर संतांना मायबापाची उपमा दिली. आणि हेच संत आहे, ज्या संतांची वृत्ती काय असते, जे मला कळालंय ते ह्यांना कळावं, जे ज्ञान माझ्याकडे ते हे ज्ञान या समाजाला कळावं, माझा उद्धार झाला तसा या जनाचा उद्धार व्हावा, या हेतुकाराने संत अवताराला येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना. पण शोकांती काय? पहा, सगळे इकडच्या समोर बसा, थोडं मागं जागा नाही, सरका थोडं समोर, इकडची जागा फिलअप करा.
हे संतांचं म्हणणं काय माहिती का? शोकांतिका ही आहे की जगताच्या बाजारामध्ये उपदेश आम्ही भरपूर ऐकले, आमच्याकडे अनेक ग्रंथ आहेत, आमच्याकडे अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, पण दुःख या गोष्टीचं आहे, या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी फक्त आणि फक्त वस्तूच म्हणून राहिल्या. कधी आम्ही त्यांच्याकडे ज्ञान म्हणून पाहिलं नाही, कधी आम्ही त्यांच्याकडे उद्धार म्हणून पाहिलं नाही. का पाहिलं नाही, कशासाठी पाहिलं नाही, किम कारणाने पाहिलं नाही, तर आमची ती दृष्टीच कोणी करून दिली नाही. आमच्या दृष्टीमध्ये तो भावच कोणी होता नाही. आमचं अंतकरण फक्त आणि फक्त संसारातल्या गोष्टीसाठीच बनलेलं आहे, लक्षात. आणि यात आपला दोष नाही, मायेचा दोष आहे. आता पहा, जगाच्या बाजारामध्ये कीर्तनकारांची पण कमी नाही आणि कीर्तन ऐकणाऱ्यांची पण कमी नाही, आहे का? रोज कीर्तन आहेत, कुठं ना कुठं रोज कीर्तन आहेत, पण माझं म्हणणं आहे, सुधारली किती सुधारली लोक सुधरत नाहीत ना, हाच दोष आहे. म्हणून संतांबद्दल आहे ना वाईट वाटतं की ज्या संतांनी 750 वर्षापूर्वी एवढा त्रास सहन केला, कोणासाठी? तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवासाठी. काय गरज होती? ज्या माऊलीचा स्पर्श झाला तर समाजाला माऊलीने स्पर्श केलेलं पाणी चालत नव्हतं, त्या माऊलींना 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायची. तुका त्याची संत सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. 350 वर्षापूर्वीचा तो काळ जर पाहायला गेला, 750 वर्षापूर्वी ज्या माऊलींचा स्पर्श समाजाला चालला नाही, इंद्रायणीला हात लावायची जी परवानगी आहे ती सुद्धा माऊलीला नाही, एवढंच काय गावात राहायची परवानगी सुद्धा माऊलीला नाही, तरी पण त्या माऊलीने जगासाठी पसाई दान मागावं, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे? आणि ज्या माऊलीच्या झोळीत कधी अन्नाचं दानही पडलं नाही, दगड गोटे आणि शेण याच्याशिवाय माऊलींना काय मिळालं नाही, तरी सुद्धा माऊलीने तुमच्या आमच्यासाठी जगाचा उद्धार होण्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहावा. मोठात मोठं जे दान ज्याला म्हटलं जातं ते पसायदान आमच्यासाठी मागावं. ज्या वयाची सुरुवात म्हणजे आमच्या जीवनाची सुरुवात आहे, त्या वयात माऊलीने समाधी घ्यावी, म्हणजे काय श्रेष्ठत्व आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे वाटतं की कुठेतरी समाज सुधरावा. आता सुधरावा म्हणजे काय हो? सगळ्यांनी भक्तीची पथकं घेऊन पंढरपूरला निघून जावं का हिमालयात निघून जावं? काय आहे सुधारण्याची व्याख्या? सुधारण्याची व्याख्या एकच आहे, आणि ती व्याख्या अशी आहे की आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असो, आमच्या घरामध्ये तुकाराम गाथा असो, अख्खी नाही वाचली तरी चालते, पण एक तरी अनुभवली पाहिजे. नामामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरीने एक तरी अनुभव. कारण परमार्थ हा पाठांतराचा नसतो, परमार्थ अनुभवाचा असतो. आणि आपण पहा, व्यवस्था बघतो आमच्या जीवनामध्ये, व्यवस्था असेल तरच कार्य करतो, पण परमार्थ अवस्थेचा असतो, व्यवस्थेचा नसतो. विठ्ठल आता संतांना आमच्याबद्दल कळवळ आहे म्हणून संतांनी उपदेश केला, पण तुम्ही आज जर कलियुगात बाहेरच्या जगात गेला, कलियुगात जर बाहेरच्या म्हणत नाही, आजूबाजूच्या जरी वातावरण पाहिलं तरी संतांच्या उपदेशाचं कोणालाच घेणं देणं नाही. या परमार्थाचं हसू करणारी लोक आम्हीच आहे आणि परमार्थाचं वाटोळं करणारी लोक पण आम्हीच आहे. मग आम्हाला सुधारायचं आहे, एक पाऊल आम्हाला टाकायचं आहे. जगताच्या बाजारामध्ये परमार्थाचा जो व्यापार मांडला, जेवढ्या काही बाटल्यात वरनं लय क्लीन दिसतात, पण आतमध्ये काय कोणालाच माहिती नाही. आमचं पण असंच झालंय, सगळी माणसं दिसायला एवढी प्रेमळ वाटतात, एवढी प्रेमळ वाटतात, पण आत काय आहेत कोणालाच माहिती नाही. पण आमचं अंतकरण काचेच्या बाटलीसारखं असावं, बाहेरून पण पारदर्शक असावं आणि आतून पण निखळ असावं. आणि ज्याचं अंतकरण काचेच्या बाटलीसारखं शुद्ध आहे, काचेच्या बाटलीसारखं पारदर्शक आहे, त्याच व्यक्तीला संतांचे बोल समजतात, बाकी कोणालाही समजत नाही. येऊनी गोपाळ राहे येऊनी गोपाळ गोपाळ रागे येऊनी गोपाळ तुका म्हणतिता करावे निवळा, तुका म्हणतिता करावे निवळा, येऊनी गोपाळ राहे
तिथे श्रीकृष्ण परमात्मा नांदतो, अन्यथा नांदत नाही. आता पहा ना, फार लांबची गोष्ट सांगत नाही, आमच्या जीवनातली रोजची गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? आम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत काय करतो? लॉजिकची गोष्ट आहे. काय करतो? फक्त वित्त भर पोटासाठी पहा केवढी आटाट. सगळं चालू आहे. कशासाठी चालू आहे? एवढ्याशा पोटासाठी. आणि असं म्हणतात जगताच्या बाजारामध्ये जो माणूस 2 टाइम जेवतो तो श्रीमंत असतो. कारण आजकाल लोकांना 1 टाइम पण मिळत नाही. पण आमचं झालं काय, 4 टाइम जेवून पण शिल्लक राहते की नाही? तरी पण आमचं समाधान होत. आणि यालाच संसार म्हणतात. ज्यात समाधान नाही त्यालाच संसार म्हणतात. ज्यात आनंद नाही त्यालाच संसार म्हणतात. आणि आम्ही त्यातच शोधतो. तसं पाहायला गेलं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त वित्तभर पोटाचा विचार करणारी तुम्ही आम्ही माणसं. परंतु वित्तभर पोटाच्या पुढे जाऊनही या 3.5 हातांच्या देहाचा विचार कधी आम्ही केला का? पहा, कोरोनाच्या काळामध्ये याचं लय महत्त्व कळालं की नाही? आम्हाला कळालं आरोग्य हीच संपत्ती. का कळालं? कितीतरी करोडोंचा मालक असला तरी घरातच बसावं लागलं. कारण की याचं महत्त्व आम्हाला कळालं. याला आम्ही घाबरलो. परंतु कोरोनाच्या काळामध्ये देवाचं सांगणं एकच होतं, बाबा रे, पृथ्वीवर आल्यानंतर किती पण कमावू, पण जोपर्यंत मी तुला आज्ञा देत नाही तोपर्यंत काहीही होत नाही. मग त्या काळामध्ये आम्हाला समजायला पाहिजे की आम्ही तसल्या काळातून वाचून आज जिवंत आहे. मग कशासाठी जिवंत आहे? देवाने आम्हाला जिवंत ठेवलं. मग कशासाठी जिवंत ठेवलं? तर याच्यासाठी जिवंत ठेवलं, जसं आपल्या कबीर महाराजांचं सांगणं आहे, आऊट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. आता कोरोनाच्या काळानंतर आम्हाला काय दिलेलं? एक प्रकारचं वरदान दिलंय. पण आम्ही सुधारलो नाही. खाया पिया सुख से सोहाना मग जमाना. आज पण तेच चालू आहे. खाणं पिणं झोपणं मौज मज्जा मस्ती. माझ्याकडे एवढा पैसा आहे आणि एवढे उडवल्याशिवाय मला मरायचं नाही. तेच चालू आहे. कुठेही जा. आणि खरं सांगू, व्यावहारिकरित्या एक वाक्य सांगते, ज्याच्याकडे पैसे आहे त्यालाच ओळख आहे, बाकी कोणाला ओळख देत नाहीत. पण माझं म्हणणं आहे, इतका पण कशाला कमवायचा की जेवढा कमवून आम्हाला शेवटच्या क्षणी ते सुद्धा न्यायचं नाही. येताना काही घेऊन येत नाही, जातानाही काही घेऊन जात नाही. पण आयुष्यभर उलाढाली किती आहेत, पण त्या उलाढालीत आनंद आहे का? माझं म्हणणं आहे, पैसा जरूर कमवा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. परंतु जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच. संतांचं सांगणे, धन कमवा पण ते धन सार्थकी लावा. आता कसं सार्थकी लावा? आता आजचं उदाहरण घ्या. आपल्या जिजीने काय केलं? नानांचं पहिलं वर्ष श्राद्ध घातलं. या हेतूने झालं काय? अन्नदान झालं, ज्ञानदान झालं आणि कितीतरी लोकांचं पोट भरलं. म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाला या हेतू कारणाने एक गोष्ट कळाली की मिळवलेला पैसा हा योग्य त्या सद्गतीने कसा घालवायचा याचं आजचं उत्तम उदाहरण. कारण आपली संस्कृती काय सांगते? 16 प्रकारचे संस्कार असतात. त्यातील वर्षश्राद्ध ही एक विधी आहे. आणि ती वर्षश्राद्ध नावाचा संस्कार करत असताना जर आमच्या हिंदू संस्कृतीचा कुठेतरी यात लाख मोलाचा वाटा असेल तर हे जमवलेलं धन यासाठी म्हणजे आपण जर घालवत असेल तर त्या धनाचं सुद्धा भाग्य आहे. काय म्हटलं मी? त्या धनाचं सुद्धा भाग्य आहे. कारण जगाच्या बाजारात जर पाहायला गेला तर हेच धन आहे ज्या धनाच्या द्वारे काळा बाजार केला जातो. आणि हेच धन आहे, या धनाच्या द्वारे कितीतरी लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालेत. आम्हीही हेच करावं. कारण पहा, आता आपला विषय निघलायच म्हणून सांगते, खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं, आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी आपल्याला किती आवडतात याला महत्त्व नाही, पण त्या देवाला किती आवडतात याला महत्त्व आहे. बरोबर ना? आता आम्ही कसं जगतो याला महत्त्व नाही, पण आम्ही जगलेलं देवाला किती आवडतं याला महत्त्व आहे. मग आम्हीही आमच्या जीवनामध्ये छोटी मोठी अशी जर परमार्थाची कार्य केली, अध्यात्माची कार्य केली आणि ज्याच्या वाटे जर भगवंताला आवड होत असेल किंवा आमचा फूल नाही फुलाची पाकळी का होईना हातभार लागत असेल तर ते कार्य श्रेष्ठ आहे. विठ्ठल आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर हेच करायचंय. का करायचंय तर पहा, हा जो जन्म आहे परत परत मिळत नाही. एक योनी कोटी कोटी फिरण मग लागे वारा मानवाचा. म्हणजे एका योनीमध्ये लाख लाख कोटी कोटी वेळा फिरावं लागेल तेव्हा हा जन्म मिळतो. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊन हानी केली. पाप पुण्याचा वाटा समसमान झाला
झाल्याशिवाय हा जन्म आम्हाला प्राप्त होत नाही. आता झालाय तर करायचं काय, आता मिळालंय तर करायचं काय. देवे दिला देह भजन गोमाता देवे भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता भजन गोमाता म्हणजे कशासाठी दिला, भजनासाठी दिला. आम्ही वापरतो कशासाठी, फक्त एक वेलांटीचा फरक आहे, भोजनासाठी, याच्यासाठीच तर चालू आहे. पण भाना याच देही घडे देवाचे भजन, फक्त याच देहात घडू शकतं. इतर योन्यांच्या ठाई भगवंताचं नाम घ्यायला. बरं, परमार्थ करायचा, भक्ती करायची म्हणजे काय करायचं, कामामध्ये काम म्हणा राम राम, एवढा परमार्थ सोपा आहे, एवढी भक्ती सोपी आहे. भक्ती म्हणजे अखंडपणे हिमालयात संन्यासाचे कपडे घालून जाणं म्हणजे भक्ती नाही. आता भक्तीची व्याख्या, संन्यासाची व्याख्या जे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो, आमच्या वाटे संन्यास म्हणजे काय माहिती का, भगवे कपडे घालणं आणि सगळ्याचा त्याग करून निघून जाणं. पण त्या लोकांना असे श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, अशी लोक जी कर्माला घाबरून निघून जातात. पण आम्हाला श्रेष्ठत्व दिलं गेलं, गृहस्थ आश्रमात राहूनही परमार्थ करता येतो. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे, मग ते संन्यासी आहे. तर आपण पण एक प्रकारचे संन्यासी आहे, पण कसे, मी माझे आठवण विसरेल जयाचे अंतकरण, पार्थ तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे आमच्या अंतकरणातील षडविकार जर गेले असतील, आपल्याला आपली जर विसर पडला असेल, तर तो खरा संन्यासी आहे. मग आम्हालाही संसारामध्ये आमचा विसर पडायला हवा आणि परमार्थामध्ये आपण विलीन व्हायला हवं. जो परमार्थ तुकोबांनी केला, जो परमार्थ ज्ञानोबांनी केला, जो परमार्थ सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी केला, तो परमार्थ यथोचित यथावकाश आमच्या जीवनामध्ये असेल तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचं अख्खं चरित्र ऐकण्यात मज्जा नाही आहे, पण त्या चरित्रातलं थोडं आचरण करणं म्हणजे जीवनाचा सार आहे. मग संतांचं एक एक वाक्य म्हणजे जीवनाचा सारांश आहे, तर त्या एक एक वाक्याच्या पाठीमागं आमच्या जीवनाचं कल्याण आहे, ते आम्हाला ग्रहण करायचं आहे. याच्या पलीकडे भक्ती नाही. पहा, तुम्ही जर आज बाहेर गेला ना तर कळेल की घरातल्या मायबापाला लाथाडणारे लोक पंढरपुरात पांडुरंगाला महाअभिषेक घालतात की नाही. मग मला सांगा, घरातले विठ्ठल रुक्माई घराबाहेर आणि तुम्ही जाताय कुठं, याला भक्ती म्हणावं का, याला कर्मकांड म्हणावं. भक्तीची व्याख्या काय आहे, आपली हिंदू संस्कृती सांगते मातृदेव भव पितृदेव भव, आई बापच देवा समान आहेत. आणि जो व्यक्ती मायबापाच्या पाया पडतो त्याला तो 33 कोटी देवांच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय राहत नाही. पण सर्वांगाने पाया पडा, वरवरचं पाया पडणं देवालाही मान्य नाही. असं म्हणतात, देवाला सगळ्या घरी जाता येत नाही म्हणून त्यानं मायबापाची निर्मिती केली, असं म्हणतात की नाही. पण जगाच्या बाजारामध्ये जर आम्हाला चराचरातला देव जर आमच्या मायबापात दिसत असेल तर त्याच्याहून श्रेष्ठ भक्ती नाही आणि त्याच्याहून श्रेष्ठ अध्यात्म नाही. विठ्ठल आणि हेच अध्यात्म जाणून घेण्यासाठी आता आम्ही इथं आलो. तर लक्षात घ्या, इथं आल्यानंतर करावं काय आणि काय करू नये. तर इथं आल्यानंतर आम्ही का आलो, मी कशासाठी
कशासाठी आलो आणि मला करायचंय काय, ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तर आम्ही जाणून घेतली पाहिजे. आम्हाला कळलं पाहिजे मी कोण आहे. मग कोण आहे आपण? मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. आपण स्वतः भगवान परमात्मा आहे, त्याचा अंश आहे आपण, पण आपल्याला त्याची प्रचिती नाही. ममे अंश जीवलोके जीवभूत सनातन मनष्ठानी इंद्रियानी प्रकृतीसानी कर्षेती. माझ्या मनाचा एकही शब्द सांगत नाही, स्वतः माऊली सांगते की आपल्यामध्ये असणारा अंश हा भगवंताचा अंश आहे. कारण तुमच्या आमच्या हृदयामध्ये राहणारा कोण आहे? हृदयामध्ये राहणारा कोण आहे? तो स्वतः भगवान परमात्मा आहे. श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाशी आरामून की भ्रांतीसी काम विषयावर. म्हणजे आमच्या अंतकरणामध्ये जो राहतो त्याचं नाव आहे राम, आणि तो निघून गेला की आपल्या पण आयुष्यात राम राहत नाही. राहतो का? आपण सहज म्हणतो भाई एखाद्याला, तुझ्या आयुष्यात काय राम राहिलाय? राम या शब्दाचा अर्थ आहे काय? अर्थ आहे तर आपल्या जीवनाचा अर्थ म्हणजे राम आहे. आपल्या जीवनात जर राम निघून गेला तर आम्हाला पण अर्थ राहत हो. म्हणून श्रीकृष्णाचं सांगणं मी फार लांब नाहीये. देव देव म्हणून व्यर्थ काही नशी निज देवनी नसी मुलगो. जवळ आहे, लांब फिरू नको. जायचंय पंढरपूरला जा, पण मूर्ती बघू नको, देव बघ. आम्ही काय बघतो? खरं खरं सांगा बसलेले, पंढरपूरला जाता खरं, पण काय बघता? देव बघता का मूर्ती बघता? फरक आहे बरं. मूर्तीत आणि देवात जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही बघतो काय? आमच्या अखंड वारी आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे माझी 25 वर्षाची अखंड वारी आहे, पण 25 वर्षाची अखंड वारी करणाऱ्यालाच माझा प्रश्न आहे, मूर्ती पाहायला गेला का देव पाहायला गेला? मूर्ती. जर आम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीत ही परमात्मा दिसत असेल तर खऱ्या अर्थाने ती वारी सार्थक आहे. न तर जाऊन हात जोडून येणं त्याला भक्ती म्हणत नाहीत, व्यर्थ आहे ते सगळं. मग तुम्ही नाही गेला तरी फक्त देव पाहता आला पाहिजे, कारण तो सर्वांगीण नटलाय. सर्वाभूती राम देहाती सूर्यप्रकाश. म्हणजे आमच्या अंतकरणामध्ये नांदत असलेला तो परमात्मा विठ्ठल जळी तळी भरला ठाव नाही उरला आदम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ती विठ्ठला विठ्ठल जळे जळे भरला ठाव नाही उरला आदम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ती ठाव नाही सगळीकडं भरून उरलेला आहे. माझ्या जनाबाई महाराज सांगतात, पहा जनाबाई महाराज सांगतात, मी पण देवाला पाहिलं आणि तुम्ही पण देवाला पाहिलं. फरक हाच आहे की जवळ असलेल्या देवाला मी अनुभवलं. मग कोणत्या जवळ असलेल्या? देव आहे, 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 देव परी भरोनी उरला चराचरी. म्हणजे जनाबाई महाराजांनी सांगितलं बाबा रे देव आहे नाही, तुला युक्ती वापरून सांगितली की बाबा रे जगताच्या बाजारामध्ये देव आहे, त्याच्याशिवाय आमचं अस्तित्व नाही, पण तो आहे कुठं? तर या हृदय मंदिरामध्ये. ए रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्पृहे अहर्निशी ते वस्तुगामी. माझ्या बुद्धीला जी जी वस्तू दिसेल त्या प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताचा अंश आहे. मग हाच भगवंताचा अंश यथोचित यथावकाश निर्गुण रूपाने आम्हाला कळावा, कारण भगवंत
म्हणजे रंग नाही रूप नाही हा परमार्थ आहे. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. देवा नाही नाम, देवा नाही गावन, देवा नाही नाव कोठे काही. देवाला नावही नाही, देवाला गावही नाही, देवाला रूपही नाही. मग पहा, तुम्ही म्हणाल देवाला रूप नाही, देवाला गाव नाही, मग पंढरपूर काय देवाचंच गाव आहे. देवाला रूप नाही, मग कटेवर हात ठेवून उभारलेला कोण आहे? देवच आहे. देवाला नाव नाही, मग विठ्ठल कोणाचं नाव आहे? राम कोणाचं नाव आहे? राम देहाला दिलेलं नाव आहे. कारण राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्माराम. तो अनंत युगाचा आत्माराम आहे. तुमच्या आमच्या आईने आमचं नाव ठेवलं म्हणजे देहाचं नाव ठेवलं. मी जन्मल्यावर माझ्या माईने माझं नाव किरण ठेवलं. आता किरण ठेवलं म्हणजे मी किरण आहे का माझा देह किरण आहे? माझा देह किरण आहे, मी किरण नाही आहे. मग मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. ही स्थिती आमची झाली पाहिजे, हे आम्हाला ओळखलं पाहिजे. मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. कारण पहा, दागिना आम्ही घालतो की नाही, पण त्या दागिन्याचं मूळ काय आहे? त्यात सोनं. आपण पाहतो मडकं पाहतो, पण त्या मडक्याचं मूळ काय आहे? माती आहे. तसं आम्ही ही फक्त देहाला आलो, पण आमचं मूळ कुठं आहे? तर तिथं आहे, त्या परमात्म्याजवळ आमचं मूळ. मग आम्हाला आमचं मूळ कळावं, आम्हाला आमचं खरं खरं स्वरूप कळावं. जर आम्ही मडकं आहे तर आम्हाला आमची माती कळावी. जर आम्ही दागिना आहे तर आम्हाला आमचं सोनं कळावं. आणि जर आम्ही माणूस आहे तर आम्हाला आमचं ब्रह्म कळावा. विठ्ठल आणि तोच ब्रह्मस्वरूप कळण्यासाठी आम्हाला अनमोल अशा किमतीचा हा देह मिळाला. फक्त हा वाया घालवू नका असं तुकडोजी महाराजांचं म्हणणं आहे. मग ते म्हणतात काय? घे 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 हरिनाम माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. म्हणजे तुकडोजी महाराजांचं सांगणं आहे, मायेतून जर सुटायचं आहे तर नामाशिवाय पर्याय नाही, नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि कशासाठी घे? तर ज्या मायेत तू अडकलाय, ज्या मनुष्य जन्मात आम्ही अडकलोय त्यातून आम्हाला बाहेर पडायचं आहे. आता पहा, मी मगापासून म्हटलं हा अनमोल आहे, पण कशासाठी अनमोल आहे? फक्त आणि फक्त नामस्मरणासाठी अनमोल आहे. बाकी हा रोगाचं भांडार आहे. शरीर हे रोगाचे कोठार आणि शरीर दुःखाचे भांडार. पण तेच तुकोबर आहे जे एकीकडे म्हणतात शरीर रोगाचं आहे, एकीकडे म्हणतात दुःखाचं आहे. पण तेच तुकोबर आहे परत म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले आणि शरीर साध्य केले परब्रह्म. एकीकडे म्हणतात दुःखाचा आणि एकीकडे म्हणतात उत्तम आहे. दुःखाचा याच्यासाठी की अडकून बसू नको, आणि सुखाचा याच्यासाठी की याच्याशिवाय परब्रह्माची प्राप्ती नाही. मग हा जरी मळमूत्राचा जरी बांधा असला, जरी किती जरी नाशिवंत असला, तरी अविनाशी अशा परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी नाशिवंत असा देहच लागतो. विठ्ठल आणि हाच नाशिवंत देह वाया घालू नका असं तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश,
करुणाच नका करुणाच आयुष्याचा सकाळात बाई माझे दंडवत सकाळात बाया माझे दंडवत आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा तुकोबरा म्हणतात आता तरी. का बरं आता तरी हा शब्द वापरला असेल? आमचं काय होतं की आमचं म्हणणं आहे परमार्थ करावा तर कुणी करावा, ज्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात त्यानंच करावा. का बरं? हे तर खायचं प्यायचं वय, खाऊन पिऊन घ्यावं आणि जेव्हा मरायची वेळ येते तेव्हा राम राम म्हणावं, याला परमार्थ म्हणत नाहीत. कारण देवाला सुकलेलं फूल चालत नाही. देवाला कसं फूल चालतं? फ्रेश झाडावरचं काढलेलं फूल लागतं. मग आमच्यासारख्या लोकांनी परमार्थ करायचा. कर्ण भाग्यवंत नट हरी कीर्तनात नट हरी कीर्तनात नट हरी कीर्तनात कर्ण भाग्यवंत नट हरी कीर्तनात नट हरी कीर्तनात नट हरी कीर्तनात. परमार्थ कोणी करावा तर सर्वसामान्य जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्मल्यापासून त्याने भक्ती करावी. आता तुम्ही म्हणा जन्माला आलेल्या लेकराला कशी भक्ती करावी, तर त्याची भक्ती म्हणजे मायबापाची भक्ती असते. त्याची भक्ती म्हणजे मायबापाची भक्ती असते. कारण पहा, आम्ही जेव्हा उदरात असतो का उदरात, तेव्हाच आम्ही भक्ती करत असतो. म्हणजे देख मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. म्हणजे आईच्या उदरात असताना सोहम सोहम म्हणणारा जीव, भगवंताची भक्ती करणारा जीव जेव्हा आईच्या उदराबाहेर येतो तेव्हा कोहम कोहम म्हणतो. म्हणजे आईच्या उदरामध्ये अतोनात यातना असतात. मातेच्या उदर कुहरी पचवून विष्ठेच्या दाथरी नुकडून यानव मासवरी जन्मोजन्मी मरती. त्या अतोनात कष्टामध्ये राहत असलेला जीव देवाला विनवणी करतो की हे भगवंता यातून बाहेर काढ. जर बाहेर काढलंस तर तुझी मी भक्ती करेन. परंतु माणसाचा स्वभावच आहे. काय स्वभाव आहे? देवाला वचन द्यायचं नंतर माणसाला वचन द्यायचं, पण त्याच्या उलट तेच की. आणि तोच जीव आम्ही आहे बाहेर आले तर विसरलो. कोणाला विसरलो? मूळ स्वरूपाला विसरलो, देवाला विसरलो. आणि देवाला विसरल्यानंतर आम्ही आठवलं कोणाला? तर या जगातल्या संपणाऱ्या गोष्टीला. आता पहा ना, आम्ही घर बांधलं, किती दिवस आनंद आहे? खरं खरं सांगा प्रामाणिकपणे, किती दिवस? वर्षभर. पण वर्षभरानंतर त्याचा आनंद नाही आहे का? नाही. तुम्ही गाडी घेतली, किती दिवस आनंद आहे? एक महिन्याच्या वर गाडीचा पण आनंद राहत नाही. पण आपल्याला जर शाश्वत सुख हवंय, चिरकाल टिकणारं सुख हवंय, कधीही न संपणारं सुख हवंय, तर ते सुख आणि सुख फक्त परमात्म्याच्या चरणी आहे, बाकी कुठंही नाही. मग या सुखाची आम्हाला प्राप्ती करायची. पण झालं का? आई माझी, बहीण माझी, बायको माझी, नवरा माझा, सगळं माझं आहे. पण आमची वृत्ती कधीच म्हणत नाही तो जगाचा बाप माझा आहे. म्हणते का? का म्हणत नाही माहिती का? त्याला आम्ही साध्य केलं, साध्य आहे त्याला आम्ही साधन बनवलं. ज्याला प्राप्त करायचं आहे त्याच्याकडून आम्ही प्राप्त करून घेतो. देवाच्या दारात कधी पण उभा राहा. काय मागता बरं? फक्त आणि फक्त संसाराच्या गोष्टी मागतो. फक्त वाढावे संतान रुही व्हावे धनधान्य, रुही व्हावे धनधान्य, रुही व्हावे धनधान्य. वाढावे संतान रुही व्हावे धनधान्य, रुही व्हावे धनधान्य, रुही व्हावे धनधान्य. देवाच्या दारात उभारल्यानंतर फक्त वाढ हावे संतान, आमच्या ह्याच गोष्टी असतात. पहा, नैवेद्य दाखवायला जाताना फक्त 5 ते 6 जणांनी जावा, बाकी कोणीही उठायची गरज हो. बाकी सगळ्यांनी जर नानांच्या फोटोच्या जरी पाया पडलं तरी तो नानांपर्यंत जाणारच आहे. फक्त तिकडं जाताना सगळे अचानक उठून जाऊ नका. तुम्ही गेल्या मंडपाला कीर्तन सांगू का मी? म्हणून कोणीही उठून जाऊ नका. सर्वजण जाणकार आहेत, सगळेजण
जण अनुभवी आहेत. फक्त 5 ते 6 जणांनी तिथं जा आणि आपली जी काही विधी आहे ती उरका. बाकी कोणीही कीर्तनातून हलणार नाही आणि कीर्तनाचा भंग करणार नाही. विठ्ठल देवाच्या दारात उभारल्यानंतर हा जीव देवाला फक्त एकच गोष्ट मागतो, तो फक्त या संसारातला मागतो. कधीतरी त्याच्या दारात उभारून त्याला मागा, कधीतरी त्याच्या दारात उभारून त्याला मागा. हे देवा मला काहीच नकोय, तुझ्याशिवाय मला काहीच नकोय. ही जर भावना आमच्या अंतःकरणात हवी. हे जी दान दे गतीवन तुझा विसरण बाबा, ही भावना आमच्या अंतःकरणात पाहिजे. त्यावेळेस आमचं अंतःकरण म्हणतं देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव देवाचा. आपली ही भावना असावी. आणि जर आम्हाला या जन्मात जर हे कळालं नाही की देव माझा आहे तर समजून घ्या परत परत यावं लागल. म्हणून एकनाथ बाबा म्हणतात हे जरी सर्वांनी सुंदर अशा टाळ्या वाजवा बरं. श्रोत्याला कधी सांगावं नाही लागलं पाहिजे बाबा टाळी वाजव म्हणून. कारण मी नेहमी सांगत
असते श्रोता हा वक्त्याची आणि श्रोता हा कलाकाराची ताकद असतो. तुमची टाळी म्हणजे कलाकाराची ऊर्जा आहे, त्याची एनर्जी आहे, त्याच्या गायनातील जे तेज आहे ते तेज म्हणजे तुमची टाळी आहे. विठ्ठल. जर एकनाथ बाबांचं सांगणं आहे की बाबा रे या जन्मात नाही कळालं तर तुला परत परत यावं लागेल, मग आम्हाला यायचंय का परत? यायचंय का? हे आधीच लय दुःखाचं आहे. जरी दिसत असलं सुखाचं तरी तेवढं सुखाचं नाही आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. ज्या संसारात सुखाचा विचार नाही आहे, ज्या संसारात सुख नाही आहे त्यात आम्हाला परत परत यायचंय का? यातून सुटायचं आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला आमची मुक्तता करायची आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? समर्पण करावं लागेल. कोणाच्या चरणी? देवाच्या चरणी. बरं, समर्पण करावं लागेल याचा अर्थ काय हो? याचा अर्थ काय? माझ्या गोरबकाकांनी मडकी घडवली, पण कशी घडवली? पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणात घडवली की नाही? माझ्या चोखोबा महाराजांनी ढोरं ओढली, पण कशाच्या नामात ओढली? परमात्म्याच्या नामात ओढली. आम्हालाही आमचं काम करायचं आहे, आम्हालाही आमचा प्रपंच करायचा आहे, पण तो प्रपंच कसा करायचा? तो विरक्त राहून करायचा. विरक्त म्हणजे असून नसल्यासारखं. मी नेहमी अळूच्या पानाचं उदाहरण देत असते. पहा, अळूचं पान रात्रभर पाण्यात ठेवलं तरी त्याला पाण्याचा स्पर्श सकाळी नसतो. कमळाच्या फुलाचा जन्म चिखलातून होतो, पण त्याला चिखल लागत नाही. आमचंही असंच असावं. संसार करावा पण संसार चिकटला नाही पाहिजे. बाह्य रंगाने संसार करता आला पाहिजे आणि अंतरंगाने परमार्थ करता आला पाहिजे. मग अंतरंगाने परमार्थ करण्यासाठी अंतरंगाची स्थिती सुद्धा तेवढी शुद्ध लागते. मग कशी शुद्ध लागते? जैशी गंगा वाहे तैसे त्याचे मन. भगवंत जाना तया जवळी, भगवंत जाना तया जवळी, भगवंत जाना तया जवळी, भगवंत दाना तया जवळी, भगवंत दाना तया जवळी, भगवंत दाना तया जवळी. जैसी गंगा वागे तैसे जाते मना, जैसी गंगा वागे तैसे जाते मना, भगवंत दाना तया जवळी, भगवंत दाना तया जवळी, भगवंत दाना तया जवळी, भगवंत दाना तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत तया जवळ जाणे. भगवंत त्याच्या जवळ असतो ज्याचं मन गंगेपेक्षाही शुद्ध पाहिजे आणि तुळशीच्या पानापेक्षाही पवित्र पाहिजे. आमच्या अंतःकरणात सतत दुसऱ्याचं भलं पाहिजे. आमच्या अंतःकरणात फक्त आणि फक्त दुसऱ्यांचंच चांगलं पाहिजे. आमच्या अंतःकरणाला ज्या दिवशी वाटेल माझ्यापेक्षा हा मोठा व्हावा, त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. ज्या दिवशी आम्हाला वाटेल, पहा भाऊकीत कसं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती. असं म्हणते सगळं जग चांगलं पण भाऊकी चांगली नाही, म्हणतात की नाही? का बरं असं म्हणतात? पण हीच भाऊकी जी शेवटच्या क्षणाला येते, दुसरी कोणी येत नाही ती, ही पण खरं आहे. लक्षात घ्या. असं का म्हणतात तर पहा, भाऊकीचा स्वभाव असतो आपल्यापेक्षा दुसरं कोणी उंच चाललं की ते पण आम्हाला सुधारायचं आहे. आम्हाला आमच्यापासून सुरुवात करायची आहे. भाऊकीवर लागलेला डाग आम्हाला काढायचा. मग कसा काढायचा? तर आमच्या चित्तामध्ये ही भूमिका असावी की माझ्यापेक्षा या व्यक्तीचं लय चांगलं व्हावं आणि इतकं चांगलं व्हावं की माझं सगळं सुख देवाने याला द्यावं. देव त्याचं सगळं सुख तुम्हाला देते. फक्त तुम्ही मागून बघा तेवढ्या शुद्ध अंतकरणाने. जे अंतकरण मिरेच आहे, जे अंतकरण राधेच आहे, ज्याच्यामध्ये प्रेम भाव झाला, देव दुरी नाही द्याला, देव दुरी नाही द्याला, देव दुरी नाही द्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. आमचा भावही इतका शुद्ध असावा, इतका शुद्ध असावा की आमचं अंतकरण गोकुळासारखं व्हावं. आता गोकुळाचा विषय निघला म्हणून सांगते. आपली लादेव असते पहा, खरं सांगू, अंतकरणापासून सांगते. वरवरचं कौतुक किरणला कधी करणं जमतच नाही. खरं गोष्ट सांगते. एक गोष्ट लक्षात घ्या, एक 10 वर्षापूर्वीची आपली वस्ती पाहिली आणि आजची वस्ती पाहिली, खरं फरक दिसतं की नाही? बरं, याला कारण काय? कारण फक्त सांगा, याला कारण काय? तर लादे वस्ती राहील नसून गोकुळ झाल्या. का
का गोकुळ झालंय? याच्यासाठी गोकुळ झालंय की इथं परमार्थाचं प्रेम आमच्या संबंधी वाढले. एकेकाळी आमच्याकडे प्रत्येकाच्या घरात जर पाहायला गेलं फक्त खाणारी माणसं दिसत होती, पण आज प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी माळकरी आहे की नाही? आणि याचं श्रेय मी कोणाला देऊ माहिती का? हे आपले बारके नाहीत का, प्रवीण असो, राज असो, सुजल असो, यांची मी नावं कधी कीर्तनात घेत नाही, पण आज याच्यासाठी घेते. ही लेकरं ज्यांचे मायबाप कधी कीर्तनाला बसले नसतील, पण हे लेकरं एकही कीर्तन चुकवत नाहीत. म्हणजे यांच्याबद्दल मी कधी बोलत नाही बरं, पण विषय निघाला म्हणून सांगते. हे जे आहेत ना, मला आहेत ना, म्हणजे विठ्ठल म्हणजे त्यांच्या चित्तात आहे ना शुद्धता आहे. आणि भलेही परमार्थ हा उच्च कोटीचा नसला तरी चालेल, पण शुद्धतेचा लागतो. तुम्ही रोज मंदिरात देवाची किती भावाने पूजा करता, किती त्याला काय फुलं वाहता, याला महत्व नाही, पण तुमच्या अंतकरणात जर ही वृत्ती असेल ना की समोरचा मोठा झाला पाहिजे, तर ही वृत्ती मला या लोकात दिसते माहिती का? कधीही कुठेही कीर्तनाला गेले ना, म्हणजे स्वतःचा अनुभव सांगते, कुठेही जा, हे नसलं तर कीर्तनच करू वाटत नाही माहिती का? कारण की या लोकांकडे काय भाव आहे? पहिली माझ्या यशाची पहिली टाळी जर कोण वाजवते तर ही लेकरं वाजवतात. माझ्या आनंदात पहिला आनंद कोण मानत असतील तर हीच आहे जी माझ्या आनंदात पहिला आनंद मानतात. यदा कदाचित असं वाटतं या लादे वस्तीवरचं जर ही श्रीमंती नसती, हे लेकरं नसती, तर लादे वस्तीचं गोकुळ कधीच झालं नसतं. नावं ठेवणारे अनेक जण ठेवतात बरं, नावं ठेवणारे अनेक जण ठेवतात, पण माझं वैयक्तिक सांगणं आहे, माणसाच्या दिसण्यावरून, माणसाच्या वागण्यावरून कधी ओळखायचं नाही. माणसाचं चित्त ज्याला जाणता आलं आणि माणसाचं अंतकरण ज्याला जाणता आलं त्याच्यासारखं मोठं कोणी नाही. आणि आज या लादे वस्तीची जी सुंदरता आहे, या सुंदरतेला कारण आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असलेला प्रेम. हे प्रेम जर आम्ही असंच ठेवलं तर लक्षात घ्या, बाहेरच्या जगामध्ये गेला तर आज फार भयान परिस्थिती आहे. आणि त्यातल्या त्यात कधी कधी आज आनंदाने बाहेर गेल्यावर सुद्धा सांगताना आनंद होतो आम्ही लादे वस्तीवरचे. याला कारण आहे, आता आपल्या घरीही कार्यक्रम असतो की नाही, पण आपल्या घरच्या कार्यक्रमाला सगळ्या बायका माझा कार्यक्रम आहे म्हणून चपाती असेल भाकरी असेल करून देतात. का करून देतात? तर त्यांच्या मनात भाव आहे की हा कार्यक्रम माझा आहे. कधी विचार करत नाहीत एवढ्या आम्ही का करू, आमच्या घरचा कार्यक्रम आहे का. पण वरच्या घरापासून शेवटच्या घरापर्यंत हर एका घरामधून आपल्या कार्यक्रमासाठी लोक मनापासून येतात. याला कारण आहे की आपल्या वस्तीची एकता, याला कारण आहे आपल्यामधलं प्रेम, आणि याला कारण आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असलेला शुद्ध भाव. विठ्ठल हा शुद्ध भाव जर असाच ठेवला तर परमार्थ त्याच्याशिवाय मोठा नाही. लक्षात घ्या, नाहीतर आपण पाहतो वाऱ्या करणाऱ्या लोकांची संख्या कमी नाहीये, पण वाऱ्या करणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये सुद्धा या लोकांची संख्या जास्त आहे की घरात रोज भांडण्यात आणि घरातच रामायण चालू आहे. रोज आम्ही राम भरत याच्या गोष्टी ऐकतो की नाही, पण रोज घरात सख्या भावाची भांडण्यात. रोज आम्ही ऐकतो रामाने दशरथासाठी 14 वर्ष वनवास भोगला, पण त्याच घरात एका मुलाची आणि एका बापाची स्थिती काय असते. आणि कलियुगात सांगते पोरांची स्थिती, पोरं आता बापाला बोलत पण नाहीत, बोलायची सुद्धा पंचायत, संवाद कमी होत चालला. मायबापासोबत असो, घरातल्यांसोबत असो, प्रेम, माया, आपुलकी, संवाद या गोष्टी संपत चालल्या. आणि याला संपण्याचं कारण एकच आहे की यांच्या प्रतीचं प्रेम आणि यांच्या प्रतीची भावना आमच्या अंगी उरली नाही. आणि हे कुठंतरी कमी व्हायला हवं. हे जर कमी झालं, पहा मी म्हणतो देव कीर्तनात सांगावं, पण माझं म्हणणं आहे कलियुगात माणसाला माणूस कळेना, देव फार लांबची गोष्ट आहे. जोर माणसातला माणूस जागा होत नाही, जोर आईतली आई जागी होत नाही, जोपर्यंत बापातला बाप जागा होत नाही, पोरातलं पोरग जागा होत नाही, तोवर त्याला देव कळत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी जागरूक होणं गरजेचं आहे. आज आपल्या नानांचं वर्ष श्राद्ध आहे बरोबर, पण आज त्यांच्या मुलांनी असो, जिजींनी असो, आज वर्ष श्राद्ध घातलं. जगाच्या बाहेर 10 दिवस पण लोक रडत नाहीत. 10 दिवसानंतर सगळ्या गोष्टी विसरून जातात. पण कुठेतरी हे कार्य केलं. का कार्य
नाही केलं तर माझाही या संस्कृतीमध्ये एकतरी वाटा असावा. नानांच्या पुण्याईची जी गोष्ट आहे, वर्षभराचा आत्म्याचा जीवात्म्याचा प्रवासाच्या दिवशी त्याला योग्य ती सद्गती प्राप्ती व्हावी या हेतू कारण असं म्हणतात, पुत्र व्हावा आईचा गोंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. आमचं फार काय नाही झालं तरी चालेल, फार काय नाही केलं तरी चालेल, पण ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्या त्या गोष्टी जर शुद्ध अंतकरणाने केल्या तर देवाच्या चरणी पोहोचतात. विठ्ठल आणि ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, हा मी काय म्हटलं, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, कारण काही ना लगे एक भावाची कारण तू का म्हणे आण, फक्त देवाला भाव लागतो. जो भाव राधेचा आहे, जो भाव मीरेचा आहे, जो भाव गोपिकेंचा आहे, तो भाव कसा आहे, तो आमच्या अंतकरणात पाहिजे होता, शुद्ध आहे. पहा, श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात राहिला का मथुरेत राहिला? गोकुळात राहिला. आधी का बरं? मथुरेत पाप आहे, जिथं पाप आहे तिथं देव राहत नाही. कंसाला मारलं मग मथुरेत राहिला, तिथलं पाप नेलं मग मथुरेत गेला. मग आमच्याही जर या गोकुळात जर प्रेम असेल तर देव तिथे येऊन राहतो. मग त्यासाठी आमची वृत्ती कशी पाहिजे? राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, ताई वाजवा ताई. तसा एकमेव नाद म्हणजे परमार्थाचा नाद आहे. आणि खरं सांगू, चढत्या वयात परमार्थाचं वेड लागायला मायबापाची पुण्याई लागते. आणि आमच्या ही लेकरांना जर असं वाटत असेल
मिळेल की आमचीही लेकरं परमार्थात यावी, तर याच्यासाठी रोज कीर्तन, रोज हरिपाठ करावा लागत नाही. फक्त त्यांच्या अंगी परमार्थाचं बाळकडू पेरण्याचं काम मायबापाचं असतं. असं आता या कलियुगामध्ये तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात माहिती का, काही ठिकाणी लेकरू जर घडलं नाही तर म्हणतात की छत्रपती शिवरायांना जिजाऊने घडवलं. पण आजचे लेकरं घडत नाही, त्याला कारण कोण? आजच्या जिजाऊ असं म्हणतात, पण मी खरं सांगू, जिजाऊने किती पण घडवू द्या, बाहेरचं जग एवढं बेकार आहे, एवढं बेकार आहे, लेकरू बाहेर जाऊन बिघडतच. फक्त तर सुधरवण्याचं काम, पण बाळकडू देण्याचं काम तरी आमचं आहे की नाही. मग हे बाळकडू देण्याचं काम जर आम्ही केलं ना तर पहा आमचा परमार्थ एवढा उच्च कोटीला नेऊन जाईल, एवढ्या उच्च कोटीला, आणि आपली संस्कृती जगताच्या पाठीवर श्रेष्ठ मानली जाईल. आजही तुम्ही गेलात, लंडन असो, अमेरिका असो, आम्हाला ऐकायला वाटतं एवढे एवढे मोठे देश, पण त्या देशातही आमच्या संस्कृतीचं जतन केलं जातं. लक्षात घ्या, श्रेष्ठ आहे, आणि आम्ही श्रेष्ठ अशा संस्कृतीत जन्माला आलो म्हणजे आपलं कुठेतरी पुण्य आहे. विठ्ठल आणि देवाचं चिंतन जर एवढ्या अंतकरणाच्या वृत्तीतून केलं तर, आणि तरच तिथं आपलं हित आहे. अभंगाचं 3रं चरण. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन एकविध, करुणिया मन एकवीर, सकळाच बाई माझे दंडवत, सकळाच बाई माझे दंडवत. करुणिया मन एकविध, करुणिया मन एकविध, सकळांच बाई माझे दंडवत, सकळांच बाई माझे दंडवत. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध. जगद्गुरु तुकोबारांचं सांगणं आहे. बाबा रे, तुझं हित देवाच्या चिंतनात आहे. हित ते करावे पैशाचे चिंतन, पैशाच्या चिंतनाने हित कोणाचं होत नाही. हित जर कशाने होत असेल तर ते फक्त आणि फक्त देवाच्या नामस्मरणाने होतं. मग त्यासाठी काय कर, बुद्धी आणि मन चित्त अहंकार हण हे चतुर्विध चिन्हांतकरणाचे, 4 चिन्हांतकरणाचे, बुद्धी मन अहंकार, ह्या 3 गोष्टींच्या जीवावर परमार्थ करता येतो. आता पहा, सगळे जरी तुम्ही कीर्तनात असले तरी मी नेहमी सांगते यातली 10 लोक कीर्तनात आहेत, बाकी घरी आहेत, वाट बघतात कधी बडबड थांबवते की कधी मी घरी जाते की. प्रत्येकाच्या मनाची जर ही अवस्था असेल तर तुम्ही फक्त देहाने इथं आहे, मनाने इथं नाही. आणि माणूस हा देहाचा नसतो, माणूस हा मनाचा असतो. तुमचं मन जिथं आहे तिथं तुम्ही आहे. मग आमचं चित्त कुठं असावं? त्रिवेणी संगमी नाना तीर्थप्रमेण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आमचं चित्त इथं असावं. जर आमचं चित्त इथं आहे तर आम्ही इथं आहे, कारण माणूस मनाचा आहे. तुमचं मन जिथं आहे तिथं आपण असतो, कारण मनाच्या पलीकडे बुद्धी असते, बुद्धीच्या पलीकडे आत्मा असतो, आत्म्याच्या पलीकडे परमात्मा असतो. आणि त्याच परमात्म्याला आपलंसं करायचं असेल तर मन आणि बुद्धीवर विजय मिळवता आला पाहिजे. विठ्ठल ज्याच्या मनाची एकाग्रता आहे आणि ज्याच्या बुद्धीचा निश्चय आहे, परमार्थ फार लांब नाही आहे. नाहीतर काय होतं माहिती का, आपलं मन भलेही म्हणतं आजपासून सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आहे, पण बुद्धीचा निश्चय जर नसेल, बुद्धी आणि मन नवरा बायकोसारखे आहेत. कसं नवरा बायकोसारखे आहेत, एकाच ऐकल्याशिवाय दुसरं, म्हणून दोन्हीही गोष्टी आपल्या काय असावे, निश्चय आणि एकाग्रता असावा. याच्या पलीकडं परमार्थ मोठा नाही, याच्या पलीकडे भक्तीही मोठी नाही. पण एक लक्षात घ्या, विषय निघला म्हणून सांगते, या विश्वाच्या बाजारामध्ये, समाजाच्या बाजारामध्ये जर पाहायला गेला तर आज माझ्या म्हणण्याने किंवा माझ्या अकॉर्डिंग टू माय हे मत माझं काय माहिती का, की परमार्थ कितीही मोठा करा, तुम्ही तुमची ज्ञानेश्वरी पाठ असू द्या नाही तर तुमची तुकाराम गाथा पाठ असू द्या, पण घरातल्या व्यक्तीला तुम्ही नीट बोलत नसाल तर ते सगळं झिरो आहे, तर त्याला शून्य किंमत आहे. आज आपल्या नानांचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे, बरोबर. आज नानांचं वर्ष श्राद्ध आहे म्हणून सांगते, आपण उन्हातून चालतोय, उन्हातून. पण उन्हातून चालत असताना आम्ही वाट कोणाची बघतो, कोणाची बघतो आम्ही वाट? एका वटवृक्षाची वाट बघतो. का बरं?
तो वटवृक्ष आम्हाला सावली देणार आहे. आणि घरात बाप नावाची गोष्ट अशी असते जी वटवृक्षासारखी असते. आमच्या जीवनाचं जे ऊन आहे त्या उन्हातून कुठेतरी आम्हाला सावली मिळावी, या सावली हेतू कारणाने जो वटवृक्ष असतो तो वटवृक्ष बाप नावाचा असतो, लक्षात घ्या. आणि असं म्हणतात, ज्या दिवशी बाप नावाची चादर आपल्या आयुष्यातून उडून जाते त्या दिवशीची दुसरी सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. आम्हाला ऐकायला गोष्टी बऱ्या वाटतात, काय म्हणते मी माहिती का, ऐकायला गोष्टी बऱ्या वाटतात, पण ज्यावेळेस आमच्या जीवनात ह्या गोष्टी होतात का त्यावेळेस अनुभवायला येतात. लक्षात घ्या, जगताच्या बाजारामध्ये आज बापाची किंमत एवढी श्रेष्ठ आहे की बाप नावाचा कलाकार पडद्यामागचा कलाकार आहे. कारण आमच्या संस्कृतीने कथा सांगितल्या, कोणाच्या सांगितल्या, अहो श्रीकृष्ण परमात्मा म्हणे गोकुळातून मथुरेतून जाताना धाय मोकून रडणारी यशोदाबाई सगळ्या विश्वाला दिसली, पण कोपऱ्यात बसून रडणारा नंदराज कोणालाच दिसला नाही. बाप नेहमी पडद्यामागं राहिला. एकीकडे प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना प्रभू रामचंद्र वनवासावरून येईपर्यंत रडणारी कौशल्या सगळ्याला दिसली, पण त्याच विरहाने मेलेला दशरथ राजा कोणालाच दिसला नाही. आजही पहा, आम्ही म्हणतो ना, माझी आई सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत माझा विचार करते, पण कधीच आपण विचार करत नाही. डोळे बंद करूनही जी व्यक्ती प्रेम करते तिला बाप म्हणतात. आणि तुमच्या आमच्या यशात पहिली टाळी कोण वाजवतात तो बाप असतो. जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा. वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, मुक्तीचा दावा. कोणाचा हरले बाबा, कोणाचा हरले बाबा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, मुक्तीचा दावा. कोणाचा हरले बाप, मुक्तीचा हरले बाप. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीचा जावा. कारण जर तुम्ही जर जगातल्या बाजारामध्ये पाहायला गेला, बाप नावाची गोष्ट अशी आहे, बाप म्हणजे कौतुकाची थाप आणि बाप म्हणजे जगण्याचं बाप आहे. बाप म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्याची दोर आहे. आणि लक्षात घ्या, तुमच्या आमच्या यशात पहिली टाळी वाजवणारा बाप आहे. चुकल्यावर परत लढ म्हणून पाठीवर देणारी थाप म्हणजे सुद्धा बापच. मग एवढं सगळं असताना, एवढं सगळं ज्ञान आम्हाला असताना आज जगाच्या बाजारात बापाची किंमत काय आहे? आम्ही जन्मल्यापासून आम्ही मोठे होईपर्यंत हाताला धरून चालवणारा सुद्धा बाप आहे, पण त्याच बापाला शेवटच्या क्षणी जेव्हा धरून चालायची वेळ येते तेव्हा आमचं बोट कुठं जातं? आम्ही लहान असताना आम्हाला भरवणारा हा सुद्धा बापाचाच असतो, पण ज्या वेळेस शेवटच्या क्षणाला त्याला भरवायची वेळ येते तेव्हा आम्ही कुठं जातो? ज्या वेळेस आम्ही लहान असताना हर एक गोष्ट शिकवताना बाप आम्हाला लागतो, मग शेवटच्या क्षणी तो बाप कुठे जातो? काय कलियुगाची ही अवस्था? याला कारणीभूत आम्ही आहे. आम्हाला बाप उमगला नाही, आम्हाला बाप समजला नाही. जगाच्या बाजारात किती पण देवाच्या पाया पडा, पण जोपर्यंत घरातला बाप देवासमोर जाणवत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही. शेवटच्या क्षणी बापाला बघायला लोक अमेरिकेतून येत नाहीत, तुमचं तुम्ही उरकून घ्या म्हणतात. ही जगाची अवस्था आहे. पोरग डॉक्टर झाले म्हणे, पोरग इंजिनियर झाले, पोरग कलेक्टर झालं, पण पोरग माणूस व्हायचं राहिलं. पोराला लाख गोष्टी शिकवल्या, पण घरातला बापच देव आहे ही गोष्ट शिकवायची राहिली. अहो 33 कोटी देवांची ताकद ज्या बापाच्या आशीर्वादात आहे, तो जगातल्या बाजारात सगळ्यात मोठा देव आहे. आणि त्याला जर शेवटच्या क्षणी आम्ही नीट सांभाळू शकत नाही तर याच्याहून मोठी शोकांतिका कोणतीच नाही. बाप स्वाभिमानी बना, बाप कनखरा बना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाला, बाप जागतो म्हणून
घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचून पाया तेव्हा कोसळते घर स्वाभिमानी बाणा त्याचा कोण खरं बाप म्हणजे स्वाभिमान आहे बाप म्हणजे अभिमान आहे बाप म्हणजे जगण्याची दिशा आहे बाप म्हणजे जगण्याची आशा आहे जीवनात जर काय अपेक्षा असतील तर ती अपेक्षा म्हणजे बापाचं प्रेम असावं आणि मरता क्षणी आपल्या डोक्यावर कर्ज कोणाचं असावं तर बापाचंच असावं कारण आम्हाला एवढा जो देह मिळाला ना त्याचं कारण फक्त आणि फक्त आई बाप आहे त्याच्यापेक्षा कोणीच नाही आणि म्हणून माझं सांगणं आहे फार लय काही बोलत नाही आणि लय काही ज्ञान देण्याचा अधिकार पण मला नाही आणि तेवढं मी बोलावं एवढी माझी योग्यता पण नाही पण माझं फक्त सरळ साधं सोपं मत आहे घरातल्या मायबाप्पाला सांभाळा जीवनात कुठलंच पुण्य करायची गरज नाही ज्याला घरातली आई सांभाळता आली कधीच पहा आई आम्हाला रोज विचारते की नाही तू जेवला का पण हे आठवून बघा की आम्ही कधी आईला विचारलो तू जेवलीस का ह्या गोष्टी फक्त आठवून बघायच्या आमचा बाप हाडाची कड आणि रक्ताचं पाणी करतो कोणासाठी करतो आयुष्यभर हमाली करतो कोणासाठी करतो माझ्या लेकराला 2 टाइमच्या 2 भाकरी नीट मिळाव्या म्हणून करतो मग तेच लेकरू शेवटच्या क्षणी 2 भाकरी सुखानं घालू शकत नाही जर आयुष्यभर 1 भाकरी मिळावी म्हणून बाप झिजतोय ज्यानं कधी स्वतःला पायात चप्पल घेतली नाही दिवाळीला ज्यानं कधी स्वतःसाठी कपडे घेतली नाही त्या बापाला पहिल्या पगारीतून आम्ही 1 शर्ट घेऊ शकत नाही कुठं चाललंय जग त्याला बदलायची गरज आहे आणि याच्यासाठी पहा आज तुम्ही तुमच्या बाप्पाला घराबाहेर काढत असाल आज तुम्ही तुमच्या बाप्पाला त्रास देत असाल तुमचीच लेकरं उद्या तुम्हाला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही उद्या हेच चक्रकार जे निर्माण जे पेरतो का तीच गोष्ट उगवल्याशिवाय राहत नाही म्हणून पेरताना चांगल्या गोष्टी पेरत चला चांगलं उगवल्याशिवाय राहणार नाही लेकरांवर चांगले संस्कार करा जे लेकरांना दिसतं तेच लेकरं वागतात आपल्या घरातले आई बाप म्हणजे आपल्या घरातली जी पवित्र तुळस असते त्या तुळशीप्रमाणे तिला सांभाळा जर तसं सांभाळलं जगाच्या बाजारात दुसरा परमार्थ सुद्धा करायची गरज नाही एवढा मोठा परमार्थ म्हणजे मायबापाची सेवा आहे जो पुंडलिक आई बापाची सेवा करत असताना साक्षात भगवान परमात्मा उभा आहे तरी सुद्धा देवाला वाट पाहायला लावली का तर आई बापाच्या सेवेत विघ्न पडेल म्हणून आमचं पुंडलिका एवढं मोठं नाही लक्षात घ्या देव आपल्यासाठी येणार पण नाही पण माझं वैयक्तिक म्हणणं आहे ज्याला आपल्या मायबापाच्या अंतकरणाची स्थिती ओळखता आली त्याच्या एवढी परमार्थातली अवस्था कोणाचीच मोठी नाही विठ्ठल एवढा परमार्थ करा एवढी भक्ती करा याच्या पलीकडे जाऊन आपण पहा ना याच्या पलीकडे जाऊन जरी विचार केला तर याच्या पलीकडे तीच गोष्ट आणि याच्या अलीकडे पण तीच गोष्ट आहे आपण फक्त मध्यभागी पलीकडे जायचं का अलीकडे जायचं आमच्या हातात आहे आणि जात असताना नेहमी मी माणूस आहे म्हणून जा माझं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून जा आणि अंतकरणाच्या ठिकाणी प्रेम ठेवून जा कारण प्रेम सुख देईल प्रेमा विन नाही समाधान विठ्ठल